तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आमच्या या व्लॉगमध्ये। आज आम्ही अशा ठिकाणी चाललेलो आहोत जो आहे महाराष्ट्रातला एव्हरेस्ट म्हणजेच कळसूबाई। तर वेलकम शार्दूल भालेराव। ओतूरमध्ये इकडे एक मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर। आम्ही तिकडे आता चाललेलो आहोत। मंदिराची खास बात ही आहे की चालुक्यरा म्हणजे शिव छत्रपती महाराजांच्या पूर्वीचं जे साम्राज्य होतं त्या साम्राज्यामधले हे बांधले गेलेलं मंदिर आहे। अजून 25 किलोमीटरचा प्रवास, त्यानंतर आपल्याला गावामध्ये पोहोचल्यानंतर लगेच थोडासा ट्रेक हे करायचा आहे। कारण आपण जिकडं कॅम्पिंग करणार आहोत ते मिडला आहे कळसूबाईच्या। जर आपण बेसला असलो असतो तर आपल्याला कमीत कमी 4 तासाचा ट्रेक करावा लागला असता। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आमच्या या व्लॉगमध्ये। आज आम्ही अशा ठिकाणी चाललेलो आहोत जो आहे महाराष्ट्रातला एव्हरेस्ट म्हणजेच कळसूबाई। आज आमच्यासोबत ह्या कळसूबाईच्या ट्रेकसाठी आमचा एक खास मित्र आलेला आहे गावावरून, आणि जो आज पहिल्यांदाच माझ्याबरोबर ट्रेक करतो आहे जवळपास 3 वर्षामध्ये। आणि बऱ्याच वर्षापासून इच्छा होती की एक साथ एखादा ट्रेक सह्याद्रीमध्ये करावा, आणि आज ती वेळ आली आणि खूप गोष्टी जुळून आल्या, काही गोष्टी ॲडजस्टही केल्या। तर वेलकम शार्दूल भालेराव। तर आज आम्ही दोघं सकाळी जेमतेम 8 वाजता घर सोडलं आणि आता वाजलेले आहेत 1, आणि आम्ही ओतूरच्या पुढे आलेलो आहोत। ओतूरमध्ये इकडे एक मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर। आम्ही तिकडे आता चाललेलो आहोत आणि तिकडून आम्ही कळसूबाईसाठी। मंदिराची खास बात ही आहे की चालुक्यरा म्हणजे शिव छत्रपती महाराजांच्या पूर्वीचं जे साम्राज्य होतं त्या साम्राज्यामधले हे बांधले गेलेलं मंदिर आहे। प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे। तर चला आता त्या आपण मंदिराकडे चालू, चला निघूया। फायनली ब्राह्मणवाड्याच्या पुढे पोहोचल्यानंतर ह्या खूप सुंदर ठिकाणी व्लॉगचा श्रीगणेश केला व निघालो अकोले येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुनश्च आपल्या आजच्या या कळसूबाईच्या ब्लॉगमध्ये। आता कळसूबाईच्या अगोदर आपण इकडे एक मंदिर आहे जे खूपच पुरातन आहे, चालुक्य काळातील ते मंदिर आहे। तर त्या मंदिरासाठी भेट देण्यासाठी आपण चाललेलो आहोत, आणि ह्याचा आग्रह शार्दूल भालेरावकडून आपल्याला झालेला आहे की आपण ऑन द वे मार्गात आहे तर तो आपण करावा। ब्राह्मणवाड्यापासून उजव्या हातास वळण घेतल्यानंतर तिथून 30 किलोमीटर अंतरावरती हे खूपच सुंदर असं मंदिर आहे। तर ते बघण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत। सकाळी जेमतेम घरातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला 9 वाजलेले। त्यानंतर चाकणचा ट्रॅफिक फेस करत हळूवारपणे आम्ही थोडासा बाहेर पडलो। त्याच्यानंतर थोडा नाश्ता करून आता हा मंदिरानंतर पुढे कळसूबाईचा प्रवास आपण सुरू करणार आहोत। तसा फारच उशीर झालेला आहे, एक्सपेक्टेड नव्हतं, पण उशीर हा होतच असतो। कोणतीही गोष्ट आपली वेळेवरती होत नाही, झाली असती तर ती माझ्या मते जर जीवधनचा व्लॉग तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्येही आपल्याला अर्धा तास उशीर झाला होता, जेव्हा की आपण 4:30 वाजता निघालेलो सकाळी तरी। तर पाहू कसा होतो आजचा हा व्लॉग आणि कळसूबाईचा हा प्रवास।
आणि आपण जिथे चाललेलो आहे त्या मंदिरासाठीचा ही प्रवास. अजून जेमतेम 20 किलोमीटरचा प्रवास मंदिरासाठी राहिलेला आहे आणि तिथून माझ्या मते अजून आणखी 20 किलोमीटर आपल्याला कळसूबाई आहे तिथून. तर पाहू कसा होईल हा सफर. अकोलेमध्ये हरिश्चंद्रगड, कळसूबाई, भंडारदरा धरण, सांदन व्हॅली, विश्रामगड आदी अनेक ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करतात. अकोले हे केवळ नैसर्गिक दृश्यांसाठी प्रसिद्ध नाही, तर अनेक ऐतिहासिक घटनाही त्याच्याशी निगडीत आहेत. अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत. नमस्कार सर्वांना, सप्रेम नमस्कार. आज मी शार्दूल भालेराव, राहणार सोलापूर, आपल्या तुमचा फेवरेट यूट्यूबर उमाकांत गोले यांच्यासोबत आलेलो आहे. जिल्हा अहमदनगर, तालुका अकोले येथे श्री सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर बघायला. या मंदिराची खासियत असं आहे की हे मंदिर आहे चालुक्य एरातलं, म्हणजे श्री शिवाजी महाराज यांच्या काळाच्या पूर्वीही हे मंदिर होतं, साम्राज्य होतं. तर त्यांच्या ह्याच्यातलं आपण साम्राज्याचं काळातील मंदिर आपण बघायला जाऊया आज. पुण्यापासून 143 किलोमीटर अंतरावर अकोले गावात प्रवरा नदीच्या काठास लागून हे आहे चालुक्य काळातील सिद्धेश्वर मंदिर. असे सांगितले जाते की हे 13व्या शतकात बांधले गेले असावे. हे बहुतेक नंतर बांधलं गेलेलं आहे. अकोले शहरालगत प्रवरा नदीकाठी असलेले हे प्राचीन मंदिर अकोले शहरातील लेंडी चौकातून उत्तरेकडच्या रस्त्याने प्रवरा नदीकडे जाताना उजवीकडे हे प्राचीन मंदिर दिसते. मंदिर परिसरात प्रवेश करताच त्याचा विस्तृत परिसर आणि शिल्पकलेच्या कौशल्याची आपल्याला नकळतपणे जाणीव होते. मंदिराच्या समोर नंदी मंडप व गर्भगृह आपल्याला पाहायला मिळते. गर्भगृहाचा मागील भाग सुरक्षेच्या कारणास्तव कुलूप लावून बंद केलेला आहे. पूर्व पश्चिम दिशा असलेल्या या प्राचीन मंदिरात पूर्वेकडून प्रवेश केला जातो. सिद्धेश्वराचे हे मंदिर 13व्या शतकातील तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो. गर्भगृहाच्या मागच्या मुख्य मंडपाला उत्तर व दक्षिण या दोन्ही बाजूने 2 अर्धमंडपी जोडलेले आहेत. या अर्धमंडपांना अर्धभिंती असल्याने येथून येणारा प्रकाश सभामंडपातील नक्षीदार खांबांवर पडतो व दोन्ही उपमंडपांवर कळसही पाहावयास मिळते. उपमंडपांच्या अर्धभिंतींवर बाहेरील बाजूंनी सुरसुंदरींच्या वेगवेगळ्या आकर्षण मूर्तींचे कोरीव काम दिसून येते. उत्तरेकडील व दक्षिणेकडील बाजूला प्रत्येक 25-25 असे एकूण 50 सुरसुंदरींचे कोरीव शिल्पांची रचना उपमंडपांवर दिसून येते. मुख्य मंडप व गर्भगृह यामध्ये अंतराळ आहे, जो कुलूप लावून बंद केलेला आहे व गर्भगृहात शिवलिंगही आहे. सध्या तरी हे द्वार बंद दाखवत आहे. हा नदी गजा अवतारातील हे आहे आणि तुम्ही खाली नीट बघू शकता तर खाली अजून छोटे शिल्प आहेत. युद्ध कौशल्य दाखवताना आता इथे अंधार पडतो थोडा. नंदी मंडपाच्या खांबांवरील अप्रतिम कोरीवकाम पाहून आपण थक्क होतो. या नंदी मंडपातील कोरीवकाम बघत गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर आपली नजर जाते. कोरीवकामाच्या विविधतेने नटलेल्या या प्रवेशद्वारावर काही देवतांची प्रतिमा कोरलेल्या आहेत. या प्रवेशद्वारातून शिवलिंग असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो, जिथे गर्भगृहातून पाठीमागे जाणारा मार्ग बंद केलेला आहे. गर्भगृहाच्या पाठीमागे गेल्यास येथे अंतराळ आहे. अंतराळाच्या पाठीमागे विशाल मुख्य मंडप आहे. या मुख्य मंडपाच्या रुबाबात भर टाकण्यासाठी उत्तर दक्षिण दिशेला दोन्ही कमानीदार उपमंडप आहेत. या मुख्य मंडपाच्या पश्चिमेला पुन्हा अर्धमंडप आहे.
तर मित्रांनो, आपण इकडे सिद्धेश्वर मंदिर इकडे आलो होतो अकोल्यामध्ये. तर इकडं हे भोलेनाथाचं मंदिर आहे आणि ह्याच्यात जस्ट राईट साईडला आपल्याला इथं हनुमानाचं मंदिर पाहायला भेटतं. आणि त्याच्यासमोरच अजून एक मंदिर आहे जिथे शिवपिंड आहे अजून एक. मंदिर परिसरात अनेक दगडी शिल्पे दिसून येतात. पश्चिमेकडील असलेल्या एका शिल्पावर शिवलिंगाचा अभिषेक करणारे दृश्य दिसून येते. याच शिल्पावर शिकारीचेही शिल्प कोरलेले आहे, तर दुसऱ्या शिल्पावर युद्धाचा प्रसंग कोरलेला दिसून येतो. मंदिर पाहून झाल्यावर मंदिराच्या पश्चिमेस असणाऱ्या प्राचीन राम मंदिराचे दर्शन घेऊन निघालो कळसूबाईच्या दिशेने. तर मित्रांनो, आता आपण सिद्धेश्वर मंदिरात गेलो, तिथं भोलेनाथाचं आपण दर्शन घेतलं. आता आपण आहेत अकोले गावामध्ये, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. आता आपण इकडनं भंडारदरासाठीचा प्रवास करत आहोत. तिथूनच पुढे आपण कळसूबाईसाठीही जाणार आहोत. हां, इलेक्ट्रॉनिक्स दुकान पाहिजे रे, इलेक्ट्रॉनिक्स दुकान बघ. त्याकडे भेटेल का इलेक्ट्रॉनिक? विचार. आपलं बजेट आहे 500पर्यंत. LED चार्जिंग. हे दाखवा काय? नाही तिथे नाही. किचन लाईट आहे. आता आपण अकोले गावातून निघालेलो आहे आणि आपण आता कूच करतो आहे भंडारदरा, राजूर, भंडारदरा आणि कळसूबाईसाठी. अकोल्यामध्ये काही वेळ गेला थोडासा. आमच्याकडे टॉर्च नव्हती. आम्ही काल श्रीधरला टॉर्च मागितली होती, पण त्याच्याकडे ती अवेलेबल नव्हती. त्याने गावी ठेवलेली टॉर्च. त्यासाठी आमच्याकडे एक टॉर्च असणं गरजेचं होतं आणि त्यासाठी आम्ही एका दुकानामधनं टॉर्च घेतली आणि नशिबाने ती भेटली मुळात. कारण जेव्हा तुम्ही नाईट ट्रेक करत असता तेव्हा तुम्हाला विजिबिलिटी पाहिजे. मोबाईलच्या टॉर्चची इंटेन्सिटी एवढी नसते. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या एखादा टॉर्च जो की थोडासा ब्राईट असेल त्याची गरज भासणारच होती. आता जवळपास 4 वाजलेले आहेत. मी अंदाज ॲक्च्युली बांधलेला की आम्ही 1 वाजेपर्यंत पोचू, पण आम्ही तिथे सिद्धेश्वर मंदिरामध्ये गेल्यामुळे आमचा थोडासा टाईम तिकडे गेला. नाश्त्यामध्ये 1-2 ठिकाणी थांबल्यामुळे आमचा टाईम तिकडेही गेला. आणि आता भंडारदरापाशी एक थांबायचं आहे थोडा उशीर. त्यासाठी तिकडे किती टाईम जाईल ते माहीत नाही. त्यासाठी जेवढा लवकर होईल तेवढं आपल्याला भंडारदरा डॅमजवळ पोचायचं आहे. एवढी एकच इच्छा आहे. आणि तिकडनं पुढे कळसूबाईसाठी. खूपच मस्त रस्ता आहे. मागच्या वेळी मी आलेलो हरिश्चंद्रगडसाठी, तेव्हा एवढा सुंदर रस्ता तरी नव्हताच. की तो रस्ता वेगळा होता हे मला माहीत नाही. कोतुळपासून आम्ही राजूरसाठी गेलेलो तेव्हा. सुंदर परिसर, वाव. आणि तेवढेच सुंदर रस्ते. डिसेंबर 2021मध्ये पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडासाठी अकोले तालुक्यात येण्याचं भाग्य लाभलं व इथल्या सुंदर निसर्गाने व उंच उंच डोंगरांनी मनाला भुरळ पाडली. तेव्हा आम्ही पुणे ते ओतूर, ब्राह्मणवाडा, कोतुळ मार्गे पाचनाईपर्यंत पोचलो व हरिश्चंद्रगड चढण्यास सुरुवात केली होती. तो मार्ग आजही तितकासा चांगला नव्हता हे परतीच्या प्रवासामध्ये समजलं होतं. आपल्याला भंडारदरासाठी सरळ जायचं आहे. खूपच घाट मार्ग
आत्ता आपण कवर करून आलेलो आहे. जेमतेम 10-12 किलोमीटरचा पूर्ण घाट मार्ग होता अकोलेपासून कळसुबाईसाठी येताना. अजून 25 किलोमीटरचा प्रवास. त्यानंतर आपल्याला गावामध्ये पोचल्यानंतर लगेच थोडासा ट्रेकही करायचा आहे, कारण आपण जिकडं कॅम्पिंग करणार आहोत ते मिडला आहे कळसुबाईच्या, म्हणजे खाली बेसमध्ये नाही आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे त्यासाठी की आपल्याला सकाळी सनसेट बघण्यासाठी आपल्याला जेमतेम 4 वाजता उठलो तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे 4 वाजता उठून आपण 6 वाजता जर कळसुबाई शिखरावरती राहिलो टॉपला, जर आपण बेसला असलो असतो तर आपल्याला कमीत कमी 4 तासाचा ट्रेक करावा लागला असता. अप्रतिम नजारा, अप्रतिम. पहाटे कसला सीन असला आतापर्यंत असं बघायचं. पंजाबमधनं काश्मीरचे पर्वत दिसत होते क्लिअर लॉकडाऊनमध्ये. हां. तारीफ करूं क्या उसकी जिसने ये रास्ते और ये नज़ारे बनाए. वाव, ट्रूली लविंगली. बऱ्याच वर्षापासून तसा कळसुबाईचा प्लॅन बनत होता व कॅन्सलही होत होता. काही दिवसाआधीच कंपनी कलिगसोबत पुन्हा कळसुबाईला जाण्याची स्वप्न रंगू लागलं होतं, पण पुन्हा प्लॅन कॅन्सल होण्यासाठी वेळ नाही लागला. मग शार्दूलने फोन केला व त्याला काही दिवस लीव मिळाल्याने तो पुण्यातून गोकर्णला ट्रिपसाठी जाणार होता व त्याचीही तळमळ पुण्याजवळचे काही गडकिल्ले ट्रेक करण्याची होतीच. मग वेळ न दवडता सर्व कसं जुळवून आणलं व संध्याकाळी 6ला प्लॅन पक्का केला व सकाळी 9 वाजता कळसुबाईच्या ट्रेकसाठी घर सोडलं. बहुतेक भंडारदरा डॅममधून पुढे निघणारी नदी म्हणजे प्रवरा असेल मे बी. तर मित्रांनो, ही आहे प्रवरा नदी. खूप मोठी अशी सुंदर नदी आहे आणि या सुंदर नदीवरून जाणारा हा सुंदर असा छोटासा ब्रिज. वाव. आता इकडे सूर्य पूर्णपणे खाली उतरायला चालू करत आहे. डोंगरदऱ्यांचा भाग असल्यामुळं सूर्यास्त लवकर होईल आणि आपल्यालाही लवकरात लवकर कॅम्पिंग साईडवरती जायचं आहे. आता इकडनं अजून ट्रेक करायला किती उशीर लागेल माहीत नाही आम्हाला. लास्ट वेळी आम्ही हरिश्चंद्रगडसाठी आलो होतो तेव्हाही असाच सिनॅरिओ होता. आम्ही जेमतेम 6-6:30 वाजता पाचनाईमध्ये पोचलो. तिकडनं ट्रेक चालू केला. पूर्ण अंधारात ट्रेक केला होता आम्ही पाचनाईचा. हिप्नोटाईज झाल्यासारखं वाटतं आहे या घाट मार्गाने जाताना. लेफ्ट, राईट, अप, डाऊन. फक्त बारी गावासाठी आपल्याला 5 किलोमीटरचा रस्ता राहिलेला आहे. त्यानंतर आपण बारी गावामध्ये असू आणि त्याच्यानंतर आपल्याला तिकडे बाईक पार्क करून, ज्याचे कॅम्पिंगवाल्यांनी सांगितले की ज्याचे आपल्याला चार्जेस द्यावे लागतील 50 रुपीज पर बाईक. तर बाईक पार्क करून आपण निघणार आहोत कळसुबाईच्या ट्रेककडे. मिडलला जाऊन आपण कॅम्पिंग करू आणि त्यानंतर नाईट स्टे, जेवण, बोनफायर अँड ब्ला ब्ला ब्ला. मला कधी कधी डाऊट येतात तेच कळसुबाई आहे की काय असं वाटतंय बघून, पण नसेल कदाचित. ह्या डोंगराच्या मागे आता सूर्य चाललेला आहे, त्या अर्थी सूर्यास्त इकडे जास्त टाईम राहणार नाही. सूर्यास्त होऊन जाईल. सूर्य दिसणं अवघड आहे काही वेळानंतरच. बघा ना, हे लास्ट पॉईंट आहे. इकडनं सगळं ह्यांच्यासाठी सूर्यास्त झालेलं आहे इकडे.
सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी राईड करण्याची काही मजाच वेगळी असते. असंच आपल्याला पेमगिरी किल्ल्यावरून परतीच्या प्रवासात पाहायला भेटलं होतं. सूर्य उंच उंच डोंगरांच्या पलीकडे अस्ताला चालला होता व त्यामुळे त्याची किरणे डोंगरांच्या काठावरून निळ्या क्षाराच्या सबंध आसमंतात झेप घेत होती व सुंदर अशा या रस्त्याच्या बाजूने छोटासा झरा वाहत होता. एकंदरीत हा क्षण डोळ्यांनी टिपण्यापेक्षा हृदयाने पाहण्याचा अनुभवच वेगळा होता. सनसेट ती अशी लाईन तयार झाली नाही का. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बारी गावाजवळ. अरे शाळा सुटली काय. शाळा सुटली, पाठी फुटली. बारे हो, सगळे नावं कळसूबाईच. कुठं गाडी लावावं लागणार आपल्याला, तिकडं लावावं लागेल का पुढं पार्किंग. थांब, ऐक बाबू, काय झालं आता. त्याला फोन लावूया की. अबे डॅम बघून येऊ ना, ती बंद होते. अबे डॅम कुठं आहे, दिसतंय का तुला? कुठे डॅम आहे इकडं? हे काय पुढं, कुठं पुढं? हे पा लेक आर्थर भंडारदरा इकडं आहे. भंडारदरासाठी आपल्याला अजून दुसरीकडनं जावं लागत होतं. हॅलो. हां दादा, सकाळी फोन केला होता कॅम्पिंगसाठी. तर इकडं गावामध्ये आलो होतो. तो पार्किंग कुठे करू दे? कुठे आलो तुम्ही? गावामध्ये. अरे ते ह्याचं बोर्ड काय बघ पार्किंगचं. एकच मिनटं. खाडे त्यांना विचारा. हनुमान मंदिर. हनुमान मंदिर कुठे? समोर पुढे आहे का? चालेल चालेल. तिथं हनुमान मंदिरपाशी जाऊ दे का? चालेल चालेल चालेल. आणि तिकडं वरती किती तास लागेल वरती यायला आम्हाला? म्हणजे 50 मिनिटं, 1 तास असं. ओके ओके, चालेल चालेल चालेल, ठीक. नाही रे, डॅम व्ह्यू फक्त भेटणार तुला. डॅमवरती ते ह्याच्यावरती नाही जायला भेटणार. पकड. काय म्हटलं? तर हनुमान मंदिर आहे म्हणा, तिकडं जावं म्हण. मी काय म्हणतो, आधी डॅमला जाऊ. अरे नाही होत आता, बघ किती अंधार आला. इकडनं अजून 1.5 तास जायचं आहे आपल्याला वरती. उद्या रिटर्न येताना कसं मग? बघू उद्या रिटर्न येताना रस्त्यामध्ये जाताना भेटलं तर. चल बस. वेळेच्या अभावामुळे भंडारदरा डॅम स्किप करून कळसूबाईसाठीचा प्रवास चालू ठेवला व परतीच्या प्रवासात डॅम व्ह्यू पाहण्याचे ठरवले. हॅलो. हा येतो मी. हां ते हे बोलतात म्हणतात तुमच्याशी. 1 मिनिट. हॅलो, कुठे रे? आई लवकर. काल 3 पुण्यावर ना? हां पुण्यावर. पुण्याचा लांबून होता. हां बरोबर बरोबर. तुमच्यावर बोलणं झालं का? अच्छा अच्छा अच्छा. हेल्मेट लॉक करा गाडीला. चालेल चालेल सकाळी पे पाठवून करा. चालेल चालेल हे तुम्हाला घेऊन. चालेल.
तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.